स्वपाक नावाचा जो ग्रंथ आहे ऋतू आहे तो मात्र मुख्य आहे. 7 पाणी जातात फेरी घालतात त्यांच्या. ब्राह्मण लोक पाय दाबत होते, तो मात्र ऋषी आहे. लक्षात घ्या. एवढंच नाही, चीन मध्ये एवढा बौद्ध धर्म वाढला. कुणामुळे वाढला? कश्यपांमुळे वाढला. कश्यप ज्यावेळेस मध्य आशियात खोतान प्रांतात गेले होते, यंगपिंग वंशाचा जो बादशाह होता त्याने बिंगुट होता बादशाह, त्याने बोलावून घेतलं आणि भारतामधलं सगळं बौद्ध तत्वज्ञान कश्यपाच्या माध्यमातून भाषांतरित केलं आणि चीन मध्ये बौद्ध धर्म वाढला. आणि तुमच्यामुळे बौद्ध धर्म चीन मध्ये गेला ना, तो मात्र होता ना तो. त्याच्यानंतर राजा पसेनदी म्हणजे ललित विस्तारामध्ये कोसमपूड मातंग चुत्तम अशा पद्धतीचा शब्द प्रयोग आहे. मातंग होता ना पसेनदी. बिंबिसार मातंग होतो. पसेनदीची बिंबिसाराला बहीण दिलेली होती. बिंबिसाराचा सुपुत्र अजात शत्रू त्याला पसेनदीची मुलगी वजिरा नावाची दिलेली होती. पसेनदीला बुद्धाचे भाऊ महानाम चुलत भाऊ त्यांची वासरवती या नावाची दासी कन्या पसेनदीला दिलेली होती. अरे बौद्ध धर्मच तुमचा आहे ना. फक्त मात्र नाही तर धर्मकारांचा देखील आहे. गुहेमध्ये स्तूप जर असेल तर त्याला चैत्य म्हणतात. या चैत्याची पूजा करणारी चिवरधारी. या चिवर पासून चिमर शब्द तयार आणि चिमर पासून चमार शब्द तयार. लक्षात घ्या. किंवा बेरुळा किल्ल्याला तुम्ही गेला तर लेणी क्रमांक 1 पासून ते लेणी क्रमांक 12 पर्यंत या लेण्यांना एकत्रित धेडवाडा म्हणतात. धेडवाडा हा शब्द ऐकायला कसा तरी वाटतो. धेडवाडा काय? थेरवाद. इंग्रजीमध्ये थेरवादला इंग्रज लोक काय म्हणायचे? थेरवादा. त्याला थे म्हणता येत. थेरवादाचा अपभ्रंश धेडवाडा झाला. लक्षात घ्या. म्हणजे हे जे धेड लोक आहेत भारतामध्ये 4 लोक आहेत. धेड लोक म्हणजे जाटवांना धेड म्हणतात उत्तर भारतात, चमारांना धेड म्हणतात, महाराष्ट्रात महारांना धेड म्हणतात आणि गुजरातसारख्या काही भागामध्ये भंग्यांना धेड म्हणतात. हे बौद्ध धर्मीय. काय स्वरूपी बाबासाहेबांनी जे सूत्र आपल्याला दिलेलं आहे हे बौद्ध संस्कृती रुजवण्याचं सूत्र आहे. मित्रांनो, एका मुद्द्यावर जरी आम्ही मार्तंडांना विरोध करत असतो त्याच्यातलं काही लोक आपण तर बंधू कवटा आहे. लक्षात घ्या. पण थोडस आम्ही आत्मपरीक्षण केलं पाहिजे. आता धर्मांतर सुरुवात झाली. आनंदराज आंबेडकर साहेबांनी एक गोष्ट सांगितली. शेवटचा मुद्दा सांगतो थांबतो. आनंदराज साहेबांनी काय बोलले की झपाट्यानं धर्मांतर वाढत आहेत मतदानामध्ये, म्हणून हा थोडसा चालू आहे. ते खरं आहे. आम्ही काय केलं पाहिजे याच्यावर काय स्वरूप उतारा म्हणून संघर्ष. बाबासाहेब म्हणतात तुम्ही जिथं थांबला तिथं तुम्हाला संघर्ष करावा लागणार आहे. प्रत्येक पायरीवर कुठे जा. प्राध्यापक झाले संघर्ष, प्राध्यापकाचे बाप झाले संघर्ष, इंजिनियर झाले, कलेक्टर झाले संघर्ष. ते तर करतच राहावं लागणार आहे. नवीन काय संघर्ष आपल्यासाठी उपयोगी करण्याचा. पण याच्यावर अंतिम तोडगा काढण्यासाठी मी जे सांगितलं, संविधानासाठी सुपीक जमीन बनवण्यासाठी आता उत्तर भारतामधले सैनिक लोक असतील, मौर्य लोक असतील, जाटव असतील, चमार असतील, इकडं परिया असतील, माला असतील, मेघवाल राजस्थान मधले असतील, हे सगळे बौद्ध व्हायला लागले. किमान मेट्रोपॉलिटन सिटी पासून सुरुवात करा शहरातून. अशा सगळ्या वेगवेगळ्या जातीच्या बौद्धांची एकत्र वसाहत झाली. यांचे लेकरं एकत्र वाढले पाहिजे, मोठे झाले पाहिजे आणि सगळ्या जाती तुटून गडून निस्नाबूत होऊन बौद्ध ओळखी इमर्ज झाली पाहिजे. भेटी व्यवहार सुरुवात झाली. बौद्ध मार्तंडाच्या सोबत भेटी व्यवहार सुरुवात झाला. कारण बाबासाहेबांनी सांगितलं की जात संपवा, त्याच्याशिवाय हे प्रश्न मिटणार नाहीत आणि ते आपलं अंतिम लक्ष असलं पाहिजे. मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल संयोजकाचा आणि ऐकून घेतल्याबद्दल. जेवण झाले, थोडेसे सुस्तावले सगळे, तरी मी ओढत राहिलो. काही गोष्टी सांगत असतात एका कार्यकर्त्याच्या तसा हा विषय जेव्हा सुरू झाला त्यावेळेस कदाचित
कदाचित तुमच्यापैकी आपल्यापैकी कोणाचा जन्मही झाला असेल. हा विषय 1975 ला सुरू झालेला विषय आणि आज 2026 आहे आणि आपण तब्बल 51 वर्षानंतर याच्यावरती चर्चा करतो. 51 वर्षानंतर आपल्याला असं वाटायला लागलेलं आहे कुठेतरी ही काही आरक्षण परिकरणाची मागणी आहे, ही मागणी कुठेतरी गडबडलेली आहे किंवा ती चुकीची आहे. 1975 ला याची मागणी होती आणि 2004 ते 5 पासून हा विषय खऱ्या अर्थानं आपल्या चर्चेमध्ये आलेला. आता ज्यावेळेस 2004 ते 5 मध्ये या विषयाला आरक्षणाच्या परिकरणाच्या विषयाला असंवैधानिक आहे असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं. त्याच्या नंतर प्रक्रिया महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली आहे. म्हणजे एका बाजूला सुप्रीम कोर्ट हे सांगत होतं की आरक्षणाचं परिकरण हे असंवैधानिक आहे आणि दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रामध्ये याची चर्चा सुरू झाली होती की हे आरक्षणाचं परिकरण झालं पाहिजे. त्याची थोडक्यात स्थिती तुम्हाला सांगतो महाराष्ट्रामध्ये नेमकं काय झालं आणि सुप्रीम कोर्टाच्या त्या जजमेंटकडे येतो. 2003 मध्ये महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र सरकारनं म्हणजे 2003 मध्ये आपल्या जिल्ह्याचे मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या सरकारमध्ये